नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया DJ मीडिया प्रिंट अँड लॉजिस्टिक्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने वेनसडे 18 जून 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 18 जून 2025ला फायनल डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया SEPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SEPC विन्स EPC ऑर्डर वर्थ ₹650 करोड फॉर सोलार प्रोजेक्ट इन महाराष्ट्र. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SEPC लिमिटेड या कंपनीला परमेशी ऊर्जा लिमिटेडकडून 650 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? महाराष्ट्रामध्ये 26 वेगवेगळ्या लोकेशन्सवर 133 मेगावॅट सोलार पॉवर प्रोजेक्टचे इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन स्प्रेड करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला SEPC लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा आज पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया हिंदुस्तान कॉपर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान कॉपर टू इन्व्हेस्ट ₹2000 करोड ओव्हर 5 to 6 years टू ट्रिपल मायनिंग कॅपॅसिटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येणाऱ्या नेक्स्ट 5 ते 6 वर्षामध्ये 2000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याचा प्लान बनवत आहे. आणि मित्रांनो, याचा उद्देश आहे फायनान्शियल इयर 2031 पर्यंत आपली माइन कॅपॅसिटी ट्रिपल करून 12.20 मिलियन टन्स पर ॲनम करण्याचा. आणि मित्रांनो, या कंपनीची करंट माइन कॅपॅसिटी आहे 4 मिलियन टन्स पर ॲनम. चला तर बोलूया रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला ऑर्डर मिळाला आहे. कोणाकडून? साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडकडून. आणि मित्रांनो, या ऑर्डरची टोटल व्हॅल्यू आहे 11,94,89,669 रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला 5 जून 2028 पर्यंत पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी शेअर गेन ऑन NCLT नोट फॉर सुझुकी गुजरात मर्जर. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि सुझुकी गुजरात मर्जरसाठी NCLTने मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, या मर्जरच्या अंतर्गत सुझुकी गुजरात ही कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडमध्ये मर्ज होऊन जाईल. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एशियन पेंट्स स्टॉक सर्जेस आफ्टर 3.5 करोड शेअर वर्थ ₹7,703 करोड चेंज हँड्स ॲट ₹2,201 पर शेअर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेड या कंपनीमध्ये आज 3.5 कोटी शेअर म्हणजे या कंपनीची 3.64% ब्लॉक डील झाली आहे. आणि मित्रांनो, ही ब्लॉक डील झाली आहे 2,201 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर, ज्याची टोटल व्हॅल्यू निघते 7,703 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अशी शक्यता आहे की एशियन पेंट्स लिमिटेडमधली 3.6% हिस्सेदारी आपल्या मुकेश अंबानीजीच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सेल केली आहे ब्लॉक डीलच्या थ्रू, ज्याची व्हॅल्यू आहे
कोटी रुपयांपेक्षाही जास्त. चला आता बोलूया NTPC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NTPC completes trial operation of Unit 3 of the North Karanpura सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC लिमिटेड या कंपनीने नॉर्थ करनपुरा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट, ज्याची कॅपॅसिटी आहे टोटल जवळपास 2000 मेगावॅटची, त्यातल्या या कंपनीने आपल्या युनिट 3 ज्याची कॅपॅसिटी आहे 660 मेगावॅट, त्याचे ट्रायल ऑपरेशन सक्सेसफुल कंप्लीट केले आहे. आणि मित्रांनो, यानंतर NTPC लिमिटेडची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी स्टँड अलोन बेसिसवर इन्क्रीज होऊन झाली आहे 60,266 मेगावॅटची. आणि पूर्ण NTPC ग्रुपची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी इन्क्रीज होऊन झाली आहे 81,368 मेगावॅट. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडची आपल्या या स्कीमच्या अंतर्गत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये हिस्सेदारी होती 3.1614%. म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे निप्पॉन इंडिया टोटल शेअर होते 23,10,90,464. आणि मित्रांनो, आता निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडने आपल्या स्कीमच्या थ्रू डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे 5,13,812 म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची 0.0070% हिस्सेदारी सेल केली आहे. आणि मित्रांनो, आता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडच्या स्कीमची हिस्सेदारी घसरून राहिलेली आहे 3.1544%. म्हणजे निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडच्या स्कीमच्या जवळ डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे आता शेअर राहिलेले आहे सेल केल्यानंतर 23,05,76,652 शेअर. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.